मटारच्या सीझनमध्ये भरपूर प्रमाणात तेही स्वस्तात हिरवे ताजे मटार बाजारात उपलब्ध होतात. या मटाराचे वेगवेगळे पदार्थ आपण बनवत असतो. मंडळी, मटारचे कटलेट तुम्ही घरी कधी बनवून पाहिलेत का? नसेल ना तर नक्कीच अशी तोंडात टाकताच विरघळणारी कुरकुरीत, काय सांगू तुम्हाला, केल्यानंतर अवघ्या काही तासातच संपणारी मटार कटलेटची रेसिपी घरातले साहित्य वापरून खूप कमी वेळेत आपण बनवणार आहोत. नमस्कार मंडळी, हर्षदास फूड किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण रेसिपीमध्ये मटारचे कटलेट बनवणार आहोत आणि यासाठी पाव कप रेग्युलर वापराचे पोहे, कांदे पोहे आपण 50 ग्राम घेतलेत. तेवढेच पाव कप इतके डाळवं आपल्याला हलकेच कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत. डाळव्याने कटलेट खुसखुशीत व्हायला मदत होते आणि पोह्याने कटलेट अगदी कुरकुरीत असे तयार होते. पहा, डाळवं आणि पोहे असे खमंग भाजून घेतले की एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच कढईमध्ये दुसरीकडे आपल्याला 1 टेबलस्पून तेलामध्ये 1 चमचा जिरे घ्यायचे आहेत. जिरे फुलले की 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या अख्ख्या घालायच्या आहेत. मोठ्या लसूण पाकळ्या असतील तर 5 ते 6 घातल्या तरी चालतील. छान तिखट चव येण्यासाठी 5 ते 6 हिरव्या मिरच्या असे 2 ते 3 तुकडे करून टाकायचे. तुम्ही इथं आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. असं केल्यानं मिरच्या तेलात फुटतही नाही आणि छान अशा परतून निघतात. त्यामध्येच 1.5 इंच आलं किसून फोडणीत परतून घ्यायचं. हिरवा ताजा मटार 1 कप म्हणजेच वजनानुसार 200 ग्रॅम इतका घ्यायचा आहे. असे सर्व जिन्नस कोणतेही पाणी अथवा मीठ न घालता 4 ते 5 मिनटं परतून घ्यायचे आहेत. मटार असे परतून घेतल्यानं निम्म्याच्या वरती इथं शिजून निघतात. त्याचबरोबर मटारचा कच्चेपणा देखील निघून जातो. आता हे मिश्रण गार करायला ठेवायचं. तोवर दुसरीकडे पोहे आणि डाळवं गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात याची बारीक अशी पूड करून घ्यायची आहे. पोहे भाजून घेतल्यामुळं छान असे कुरकुरीत झाले. पोह्यामुळे कटलेटला छान बाइंडिंग येते. त्याचबरोबर फुटाण्याच्या डाळव्यानं कटलेट खमंग असे तयार होतात. बघा, मिक्सरला असं छान बारीक पूड करून घेतलं की एका ताटामध्ये हे काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मटार आणि इतर जिन्नस गार केल्यानंतरच वाटून घ्यायचे आहेत. गरम घातल्यास मिक्सरचे भांडे खराब होते. असे हे जिन्नस खरबरीतच असे वाटून घ्यायचे आहे. मिक्सरच्या भांड्यात सर्व मिश्रण एकदाच वाटले जात नाही, म्हणून पाणी न घालता नंतरच्या खेपेमध्ये असंच खरबरीत वाटण करून यामध्ये कोथिंबीरची देठं वाटून घ्यायची आहेत, ज्यामुळे स्वादिष्ट असे कटलेट व्हायला मदत होते. त्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये पोहे आणि डाळव्यांचं वाटलेलं पीठ मळण्यासाठी घ्यायचं आहे. यामध्ये शेवटी मिक्सरला वाटलेलं मटारांचं जे खरबरीत मिश्रण आहे ना, ते घ्यायचं आहे. पहा, असं भरडसरच वाटायचं, फार बारीक पेस्ट करायची नाही. कटलेटला छान बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला इथं 1 कप बटाटा म्हणजेच 2 मोठे बटाटे उकडून स्मॅशरने कुस्करून यामध्ये मिक्स करायचे आहेत. त्यानंतर या मिश्रणाला छान असा रंग येण्यासाठी पाव चमचा हळद आपल्याला घालायची आहे. त्यानंतर हिंग पाव चमचा घ्यायचा आहे. इथं हिंग आवर्जून घालायचं. 1 टेबलस्पून इतका गरम मसाला यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. त्यानंतर गरम मसाला नसेल तर तुम्ही इथं किचन किंग मसाला देखील घालू शकता. त्यानंतर इथं आपल्याला 1 टेबलस्पून इतका चाट मसाला, आणि जर चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर 1 चमचा, आणि जर आमचूर पावडर ही नसेल ना तर तुम्ही इथं 1 चमचा लिंबाचा रस घालू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान पाणी न घालता हे मिश्रण मळून घ्यायचं आहे, कारण पाण्यामुळं कटलेट तेलकट होतात. बटाटा आणि मटारच्या मॉइश्चरमुळं हे पीठ छान मिळून एकजीव व्हायला मदत होते. हातानेच हे मिश्रण छान एकजीव करत मळून घ्यायचं आहे. बघा, तुम्ही या पद्धतीनं जरा कुस्करून मळून घेतल्यानंतर फायनली हे पीठ छान कटलेट तयार करण्यासाठी मळून आपलं तयार झालेलं आहे. पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीनं पाण्याचा जराही अंश न वापरता हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता या पिठाचे आपल्याला असे थोडे थोडे दाबतच कटलेट तयार करून घ्यायचे आहे. यामध्ये कटलेटला कडे जात असतील तर तुम्ही ते कडा दाबतच एकजीव करत असं छान छोट्याशा आकारात कटलेट बनवून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता. अर्धा चमचा साधारण लाल तिखट वापरायचा आहे. परंतु लाल तिखटाने काय होतं, कटलेटला जो मटारचा हिरवा ताजा रंग आहे तो राहत नाही, म्हणून मी लाल तिखटाचा जराही वापर नाही केला. पहा, छोट्या छोट्या आकाराचे छान कटलेट तयार करून घ्यायचे. फार मोठे कटलेट करण्याच्या भानगडीत पडू नका. कटलेट वरतून कुरकुरीत आतून सॉफ्ट होण्यासाठी असं जे घरातील जो बारीक रवा आहे तो कटलेटच्या दोन्ही साईडला लावून घ्यायचा आहे. असे सर्व कटलेट आपल्याला रवा लावत बनवून ठेवायचे.
तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल ना तर आवर्जून जाड रवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. ही स्टेप स्किप करू नका, जेणेकरून सर्व कटलेट कुरकुरीत, खुसखुशीत, खमंग असे बनवून तयार होतात. आठवड्यातून असे कटलेट मी 1 ते 2 वेळा बनवतच असते. बघा, मोठ्या मंडळीबरोबरच लहान मुले देखील आवडीनं खातात. इव्हन ते परत परत असे कटलेट तुम्हाला बनवायला सांगतील. असे सर्व मटारचे कटलेट कडा निघत असतील तर अशा सर्व बाजूने एकसारखं करत रवा लावून बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर बनवून घेतलेले कटलेट शॅलो फ्राय करण्यासाठी नॉनस्टिक पॅनमध्ये किंवा कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल घालून तापवून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवर कढईमध्ये मावतील इतकेच कटलेट एका वेळी तळून घ्यायचे. हे कटलेट खूप कमी तेलावरती फ्राय होऊन निघतात. बघा, असे एका बाजूने 2 ते 3 मिनटं तळून घेतले की त्याची दुसरी बाजू देखील याच पद्धतीनं फ्राय करायची. बघा, तळून झाले की बारीक गॅस करून गोल्डन रंगाला की एका ताटामध्ये काढून घ्यायचे. अशाच पद्धतीनं सर्व कटलेट एका मागून एक असे तळून घेऊन ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. आता असे तयार झालेले कटलेट तुम्ही टोमॅटो सॉस, ग्रीन चटणीसोबत खायला द्यायचे. असे कटलेट कच्चे असताना 8 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. मला नाही वाटत की तुम्ही कटलेट केल्यानंतरनं हे कटलेट शिल्लक राहतील. असे छान खमंग कुरकुरीत कटलेट तुम्ही नाश्त्याच्या वेळी, घरात पाहुणे आले असताना, लहान मुलांच्या डब्यांमध्ये, संध्याकाळच्या चहासोबत नक्की करून पहा. आणि हा व्हिडिओ कसा झाला आहे तो मला कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.